ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघानं टी20 मालिका विजयाची घोडदौड कायम ठेवली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 सामन्यांच्या या टी20 मालिकेत पहिला आणि ब्रिस्बेनमधील अखेरचा सामना पावसामुळे अनिर्णित राहिलाय, तर दुसरा सामना ऑस्ट्रेलियानं जिंकला. यानंतर भारतीय संघानं पुनरागमन करत तिसरा आणि चौथा सामना जिंकत उत्कृष्ट कामगिरी केली आहे आणि मालिकेत 2-1 आघाडी घेत विजय मिळवलाय. दरम्यान या मालिकेत शानदार कामगिरी करणारा भारतीय सलामीवीर अभिषेक शर्माला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आलंय. भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमध्ये दुसरा अनऑफिशियल 4 दिवसीय सामना खेळवला जातोय. हा सामना बंगळुरूमधल्या बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स ग्राउंडवर सुरू आहे. या सामन्यात भारताचे यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलनं दोन्ही डावांमध्ये शतकं करत सर्वांचंच लक्ष वेधलंय. पहिल्यांदा फलंदाजी करताना जुरेलनं सामन्याच्या पहिल्या डावात 175 चेंडूत नाबाद 132 धावांची खेळी केली आहे, तर संघाचा डावही सावरलाय. त्यानंतर दुसऱ्या डावात 170 चेंडूत 127 धावांची नाबाद खेळी करत त्यांना शानदार शतक झळकावत संघाला मजबूत स्थितीत नेलंय. अहिल्यानगर शहरामधल्या सावेडी शहरात साप पकडण्याच्या प्रयत्नात 40 वर्षीय प्राणीमित्र समीर इंगळे यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. साप पकडताना त्यांच्या हाताला साप चावल्याचा थरारक व्हिडिओ मीडियावर व्हायरल झालाय. त्यानंतर काही तासातच समीर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. सावेडी भागात एक साप दिसल्याची माहिती मिळताच समीर इंगळे तिथे पोहोचले आणि नेहमीप्रमाणे साप पकडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र या दरम्यान सापानं त्यांच्या हाताला दंश केलाय. त्यांना तातडीनं शहरामधल्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय. सिंधुदुर्गच्या बांदा इथं ओंकार हत्तीवर सुतळी बॉम्ब फेकण्यात आलेत, तर 2 दिवसांपूर्वी हत्तीला लाकडानं मारहाणही करण्यात आली होती. यामुळे प्राणीप्रेमींकडून संताप व्यक्त होतोय.